तर राज्यात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते आणि यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. तर सोलापूर, हिंगोली, बीडमध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे. राज्यभर लवकरच आता मान्सूनचा पावसाची व्याप्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र सध्याची जोरदार हजेरी आहे. मान्सून पूर्व पावसाची काही ठिकाणी मान्सूनच्या सरी बरसतात. कोकणामध्ये तळ कोकणात मान्सून दाखल झालाय, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाच्या सरी बरसल्यात. वादळी वाऱ्यासह पाऊस वाहतोय. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या उन्हाच्या झळा नागरिक सहन करत होते आणि आता मात्र पावसाचा हा शिडकावा होताना आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळते. काही ठिकाणी ओढे नाले सुद्धा अगदी दुथडी भरून वाहू लागल्याचं चित्र पाहायला मिळते. रस्त्यावरून पुलावरून पाणी वाहतानाचं चित्रही पाहायला मिळालं. मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये अशा प्रकारच्या पावसाच्या सरींमुळे लोकांची दैना केली. काही गावांचा संपर्क यामध्ये तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर अनेक ठिकाणी पावसानं नुकसान सुद्धा करायला सुरुवात केली आहे. पाऊस अचानकपणे अतिप्रमाणामध्ये बरसला, त्यामुळे काही ठिकाणी पावसानं नुकसानही केल्याचं पाहायला मिळतंय. एका शेतकी कृषी साहित्याच्या दुकानातली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही खतांची पोती आहेत, ती सुद्धा भिजलेली पाहायला मिळतात. तर राज्यात पावसाची जोरदार हजेरी आहे. सोलापूर, हिंगोली, बीडमध्ये अशा प्रकारचा जोरदार पाऊस झाला आहे. त्यामध्ये अगदी गुडघाभर पाणी साचल्याच्या सुद्धा घटना घडल्यात. तर सोलापूर, हिंगोली आणि बीडमधली काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह हा पाऊस बरसलेला आहे. खरं तर गेल्या अगदी 15 दिवसांपूर्वीच आपण पाहिलं, सोलापूरचं तापमान हे 45 अंशांच्या पुढे गेलेलं होतं आणि सोलापूरमध्ये काहिली होत होती. मात्र आता पावसाचा शिडकावा पडतोय. तर हिंगोलीमध्ये 2 गावांचा संपर्क तुटल्याचं पाहायला मिळालं. पुलावरून अक्षरशः पाणी ओसंडून वाहत होतं. तर बीडमध्ये इतका जोरदार पाऊस झाला की एका शेतमालाच्या दुकानामध्ये अशा प्रकारे गुडघाभर पाणी साचलं आणि शेतीमालाचं नुकसान झालं.